पलीकडे मला म्हणजे माफी सुद्धा मागायची आहे आणि त्यांचं धन्यवादही करायचंय की जे समोर बसले, खरं म्हणजे ते सगळे इथं बसणारे पण आज ते इथं समोर बसले आणि प्रत्येक जण म्हणजे प्रत्येकाचं नाव घेऊन मी सांगतो, त्यांची मी माफी मागतो. आणि दुसरी गोष्ट समोर जे बसले हुसेन दरवाई साहेब असतील, डांगळे साहेब असतील, अर्जुन डांगळे साहेब असतील, मधु मोहिते साहेब असतील, सुनील सरदार दिल्लीवरून आले खास कार्यक्रमासाठी आणि ते खाली बसले. खरं म्हणजे त्यांना काळ्यांच्या गरजात आपण केलं पाहिजे. त्याचबरोबर डॉक्टर जी के डोंगरगावकर सर असतील आणि तिकडे सुरेश केदारे साहेब असतील आणि या सगळ्यांनी, सुरेश केदारे साहेब असतील, सागर तायडे साहेब असतील. आणि मला दुसरी एक गोष्ट सांगायची आहे, या सभागृहात जेवढे बसले ते सगळे प्रमुख कार्यकर्ते, म्हणजे आपापल्या संघटनेचं, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी जयंती उत्सव मंडळ असेल तर त्या जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, कुठले ना कुठले पदाधिकारी असतील. म्हणून मला विशेष सगळ्यांचं म्हणजे काय म्हणून आपण त्याला आभार मानायचे की आपण सगळे एक प्रमुख कार्यकर्ते. नॉर्मली हे सगळ्या कार्यक्रमांना जात नाही, पण ते सगळे प्रमुख, आता मी प्रत्येकाचं नाव नाही घेणार, इथं एन जी वाघमारे साहेब 83 वय आहे त्यांचं, ते सुद्धा येऊन बसले तिथं. 83 एन जी वाघमारे साहेब असतील, अन्य सगळे, आता प्रत्येकाचं नाव नाही घेणार, तर नाव घेतलं तर मग एक कुठलं तर राहील. आणि या मला वाटतं सभागृहाची कॅपॅसिटी 300 कार्यकर्ते इथे जे बसले ते सगळे महत्वाचे आहेत आणि आपापल्या ठिकाणचे ते महत्वाचे कार्यकर्ते आहेत. म्हणून मला खूप खूप आभार मानायचे तुमचे की तुम्ही आला याच्याबद्दल. आता जी भूमिका आहे, याच्या मागची भूमिका काय? पहिली गोष्ट, भूमिका मांडताना मला अतिशय आनंद होतोय, खूप आनंद होतोय, कारण गेल्या 1 वर्ष आम्ही याच्यावर काम करत होतो की महाड क्रांती जी आहे, महाड क्रांतीच्या मागचं नक्की हे काय आहे, म्हणजे बाबासाहेबांची भूमिका काय होती. आतापर्यंत आपण गेली अनेक वर्ष ऐकत आलो की बाबासाहेब म्हणजे 14 तळ, पाण्याचा सत्याग्रह, जलक्रांती इत्यादी गोष्ट. जलक्रांतीमध्ये त्या पाण्यात आपण फारच म्हणजे हे झालं, पण पाणी हे निमित्त होतं. लक्षात घ्या, पाणी हे निमित्त होतं. पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलं होतं, हे खरं आहे, पाण्यापासून वंचित, पण पाणी एकमेव कारण नव्हतं. आणि हे अतिशय महत्वाचं आहे की पाणी हे एकमेव कारण नव्हतं. तर व्हॉट एक्झॅक्टली इट वॉज, ते काय होतं, तर ते एक आपल्या आत्मसन्मान, आपल्या अधिकारांचं असर्शन होतं. तो एक एल्गार होता, आपल्या अधिकारांचा तो एक एल्गार होता. हे आपल्याला इथं लक्षात घेतलं पाहिजे. पाण्याच्या पलीकडची गोष्ट ही फक्त पाण्यापर्यंत मर्यादित सीमित राहता कामा नये. तर आपल्या जे काही आपले अधिकार आहेत, तर आपले अधिकार कोणते? मानव अधिकार, ह्युमन राईट्स बद्दल बाबासाहेबांनी त्यावेळेला इतकं विस्तृतपणे सांगितलं की हा आमचा अधिकार आहे. आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट, डिग्निटी आणि याचबरोबर त्यांचा स्वाभिमान हा अतिशय महत्वाचे विषय होते की हे आमचे अधिकार आम्हाला कोणत्याही परिस्थितीत मिळाले पाहिजेत. त्याचबरोबर समता, बाबासाहेबांचं हेच होतं की समता आणि समान संधीवर आधारित समाज. समान संधीवर आधारित समाज म्हणजे काय, तर तो प्रत्येक माणसाला म्हणजे इक्वॅलिटी, जे जे.एस. मिलने मांडलं, म्हणजे डोंगरगाव सर सांगतील ते, जे.एस. मिलने जे काही समान संधी म्हणजे इक्वॅलिटीची संकल्पना मांडली, बाबासाहेब त्याच्या पुढे जातात. आणि व्हॉट एक्झॅक्टली त्यांच्या मते इक्वॅलिटी काय, तर समान संधी, स्त्री पुरुष असतील किंवा जातीय व्यवस्था असेल किंवा त्या धर्म असेल, प्रत्येकाला तो इक्वल अपॉर्च्युनिटी आहे. त्यांचं हे होतं की इक्वल अपॉर्च्युनिटी फॉर ऑल आणि प्रत्येकाला इक्वल दर्जा. त्याचबरोबर आपले जे काही सार्वजनिक उपक्रम होते, त्या सार्वजनिक उपक्रमाचा मध्ये आमचा प्रत्येकाचा तो सहभाग असला पाहिजे. म्हणजे पाणवठे असतील किंवा इतर कोणतेही मंदिरं असतील किंवा इतर कोणत्याही गोष्टी. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांची चळवळ कुठून कशी सुरू झाली. म्हणजे फक्त हे जेव्हा सुरू केलं म्हणजे 1927 साली त्यांनी ज्यावेळेला ही क्रांती महाडचं ज्यावेळेला ही क्रांती घडवली, त्यावेळेला बाबासाहेबांनी याला काय म्हटलंय हे आपण फार महत्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही कॉल्ड इट ॲज अ सोशल रेव्होल्युशन, म्हणजे समाज क्रांती.
बघा बाबासाहेब काय म्हणतात, ही समाज क्रांती आहे. परंतु आपण त्या समाज क्रांतीचा विषय न घेता आपण कुठेतरी ते 14 तळं आणि पाणी इथंच कुठेतरी गुंतलेलो आहोत. अर्थात ते सिंबॉलिक होतं आणि ते इतकंच महत्वाचं होतं. पण ही जी दुसरी बाजू आहे ती आपण नेहमी विसरलोय. आता ही दुसरी बाजू सांगण्याचं कारण काय आहे? ही दुसरी बाजू सांगण्याचं कारण हे आहे की आत्मसन्मान असेल, तो स्वाभिमान असेल, समान संधीचा अधिकार असेल, हे सगळे अधिकार बाबासाहेब सांगत असताना हे जर आपण पाहिलं तर याची तुलना कुठं होते? याची तुलना होते, लक्षात घ्या, फ्रेंच क्रांतीशी. म्हणजे फ्रेंच क्रांती एवढी मोठी की फ्रेंच क्रांती आणि ज्याच्या जगामध्ये त्याची चर्चा आहे, त्याच्यावर जगामध्ये अनेक अभ्यासकांनी अभ्यास केला, ज्यांनी अनेक त्याच्यावर पीएचडी झाले, 25,000 त्याच्यावर ग्रंथ झाले जगामध्ये. भारतामध्ये सुद्धा फ्रेंच क्रांतीवर बरंच काही लिहिलं गेलंय. तरी सुद्धा आणि हे एवढं लिहिलं गेलेलं आहे, पण भारतामध्ये महाड क्रांती जी घडली, महाड क्रांती जी समाज क्रांती ज्याला बाबासाहेब म्हणतात, त्याचा समावेश किमान पाठ्यपुस्तकात व्हायला पाहिजे. पाठ्यपुस्तकातही नाही. लक्षात घ्या, पाठ्यपुस्तकात नाही. प्रायमरी लेवलला 4थीला एक कविता आहे लहानशी आणि एक 10वीला धडा होता, तो धडा काढून टाकला. 97 साली तो धडा घेतला आणि तो काढून टाकला. म्हणजे इतकं दुर्दैव आहे. 100 वर्ष झाली, स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, परंतु एक क्रांती, जी क्रांती ज्याच्यामध्ये समाज परिवर्तन झालं, जी क्रांती फ्रान्समध्ये जी क्रांती घडली, फ्रेंच रेव्होल्युशन ज्याला म्हणतो आपण, ती क्रांती घडली त्याच्या बरोबरीचे नव्हे, त्याहीपेक्षा अवघड होती. ती अवघड कशी होती? फ्रेंच क्रांतीमध्ये फ्रान्समध्ये जो समाज व्यवस्था होती, ती समाज व्यवस्था काय होती? त्याला ते इस्टेट्स म्हणायचे. 3 इस्टेट्स. तर 3 इस्टेट्स काय होतं? तर पहिला इस्टेट होतं ते क्लर्जी, म्हणजे चर्च नंतर त्यांचं नोबल म्हणजे त्यांचं जे काही राजे रजवाडे वगैरे जे काही नोबल आणि राजा, तो राजाही त्याच्यामध्ये. हे सेकंड इस्टेट. लक्षात घ्या, चर्च वॉज द फर्स्ट इस्टेट आणि सेकंड इस्टेट कोण? दुसरी इस्टेट काय होती? तर ती नोबल आणि राजा हे सगळे होती. आणि तिसरी इस्टेट जी होती ती कॉमन लोकांची होती, ज्याच्यामध्ये शेतकरी आला, कामगार आले, सर्वसामान्य लोक आले, पार्टिसन आले, हे सगळे त्याच्यामध्ये आले. म्हणजे आणि हे किती टक्के होते? 1% चर्च होता. क्लर्जी लोकांचे जो ग्रुप आहे तो 1% होता. जो राजे रजवाडे आणि जे काही हे होते, नोबल्स होते, ते 1% होते आणि खाली 98% होते. म्हणजे खालचा जो वर्ग होता तो 98% होता. असे ते 3 इस्टेट्स होते. परंतु ते आर्थिक काय म्हणतो आधारावर होते. त्याचा निकष काय होता? तो आर्थिक होता. इट वॉज म्हणजे इकॉनॉमी ही त्याचा आर्थिक म्हणजे त्याचा आधार होता. भारतामध्ये त्याहून अवघड अशी परिस्थिती होती. भारतामध्ये हजारो वर्ष जी आपण जी व्यवस्था होती, जी जाती व्यवस्था होती, त्या जाती व्यवस्थेलाशी लढणं हे खरं म्हणजे फ्रेंचच्या जे 98% लोक होते त्याच्याहून खूप अत्यंत अवघड अशी गोष्ट होती. अत्यंत अवघड अशी ती गोष्ट होती आणि त्याचा तो लढा, एक ओंजळवर पाणी जे आपण घेतलं, ते जे त्यावेळेला बाबासाहेबांनी घेतलं, ते ओंजळवर पाण्यामुळे काय केलं तर इथल्या जाती व्यवस्थेला एक भूकंप आला, ते हादरवून टाकलं बाबासाहेब. पण ही जी कारण आहे ते आपल्याला अड्रेस केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला या देशाची लक्षात घ्या. आणि ही गोष्ट याच्यामध्ये सांगतो आणि मग देशाच्या प्रगतीची बाबासाहेबांना काय चिंता होती आणि याच्यातनं काय केलं त्यांनी सांगतो. 1917 साली शेतकऱ्यांसाठी बाबासाहेबांनी जे लिहिलं, बरं, ते आज कुठेतरी हे होत आहे. त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं फक्त शेतीवर हे भारतातला शेतकरी जगू शकत नाही. फक्त शेतीवर जगू शकत नाही, त्याला जोडधंदे पाहिजे. तर जोडधंदे नाही तर मुख्य धंदे पाहिजे. आणि याचं हे म्हणजे हे मी सांगताना का सांगतो मी नेहमी, कारण हे कुणी फॉलो केलं? हे फॉलो केलं चीनमध्ये. 1948 साली ही क्रांती घडली आणि तिकडे गावागावामध्ये इंडस्ट्री गेली, तिकडे इंडस्ट्री गेली. सांगितलं बाबासाहेब भारतीय, घेतलं कुणी? चीनने. आणि चीन हा सगळ्यात मोठा म्हणजे प्रगती केलेला देश आहे. आणि ते जे बाबासाहेबांनी सांगितलं अजून नाही. बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं? जगामध्ये त्याच्यावर अभ्यास केला जातो. तो अभ्यास काय त्याच्यामध्ये फॉर्म अँड नॉन फॉर्म लिंकेजेस.
फार्म अँड नॉन फार्म लिंकेजेस म्हणजे फार्म म्हणजे शेती आणि शेतीबरोबर असलेला उद्योग, या उद्योगामध्ये आपण गेलं पाहिजे. बाबासाहेब त्यावेळेला सांगत होते. आता 1917ला पण 100 वर्ष होऊन गेले. भारतामध्ये होत नाही, पण जगामध्ये या विषयावर खूप मोठा अभ्यास केला जातो. अनेक लोकांनी पीएचडी केली आहे. फार्म अँड नॉन फार्म लिंकेजेस भारतामध्ये काम करतात. म्हणजे बाबासाहेबांना जी चिंता असायची ती आरक्षण किंवा त्यांनी जी माड क्रांती घडवली ही फक्त एका समूहासाठी नाही, हे मला इथं नमूद करायचंय. आणि जाता जाता म्हणजे त्यांच्या शब्दामध्ये सांगायचंय, बाबासाहेब काय म्हणतात, हे कार्य असं स्वहिताचे आहे, तसेच हे कार्य राष्ट्रहिताचे पण आहे. म्हणजे बाबासाहेबांनी घेतलेलं प्रत्येक पाऊल, टाकलेलं प्रत्येक पाऊल हे स्वहिताचं, म्हणजे त्या समाजाच्या हिताचं नाही, बाबासाहेबांच्या समाजाच्या हिताचं नाही. तसंच ते एससी एसटी ओबीसी नंतर त्याला आपण क्लासिफिकेशन करतो त्याच्या हिताचं नाही, तर ते राष्ट्र हिताचं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारत आणि भारतीय राष्ट्रीयत्व हे महत्वाचं आहे. आणि ते का, तर तुम्ही धार्मिक आधारावर जर तुम्ही हे करत बसला तर त्या धर्माचे इतके तुकडे तर त्याच्यामुळे धार्मिक राष्ट्रीयत्व होऊ शकत नाही, तर भारतीय हेच राष्ट्रीयत्व होऊ शकतं. हे काय याच्यामध्ये सांगितलं, हे राष्ट्रहिताची गोष्टी. पुढे बाबासाहेब काय म्हणतात की राष्ट्रहिताच आहे, चातुर्वर्ण्याअंतर्गत अस्पृश्यता नाहीशी झाल्याशिवाय हिंदू समाजातला तरुणोपाय नाही. ज्या समाज क्रांतीचा आज इथे प्रारंभ होत आहे ती समाज क्रांती शांततेनं घडून येवो अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. ही समाज क्रांती शांततेने घडून देण्याची जबाबदारी आमच्यापेक्षा आमच्या प्रतिपक्षावर आहे, जास्त प्रमाणात आहे. याबद्दल कोणालाही शंका घेता येणार नाही. ही समाज क्रांती अत्याचारी होईल किंवा अनात्याचारी होईल हे सर्वस्वी स्पृश्य लोकांच्या वागणुकीवर अवलंबून आहे. ही वॉर्निंग होती त्यांची. 1979 सालच्या फ्रेंच राष्ट्रीय सभेत अत्याचार केल्याबद्दल जे लोक दोष देतात त्या लोकांना एका गोष्टीचा विसर पडतो की फ्रेंच राष्ट्रीय सभेला फ्रान्स देशातील राजाने कमताने वागविले नसते, वरिष्ठ प्रजेने जर विरोध केला नसता, परकीयाची मदत घेऊन तिला धडकून टाकण्याचे पाप केले नसते, तर तिला क्रांतीच्या कार्यात अत्याचार करावा लागला नसता आणि सर्व समाज क्रांती शांततेने पार पडली असती. आमच्या प्रतिपक्षाचंही आमचे सांगणे की तुम्ही आम्हाला विरोध करू नका, परकीय सरकारची अदर परधर्मियांची मदत घेऊन आमच्यावर चढाई करू नका, शास्त्राला धुवारून द्या, न्यायाला अनुसरा आणि आम्ही खात्री देतो की हा कार्यक्रम आम्ही शांततेने पाहू. म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगताना समाजाची, देशाचं हित बाबासाहेबांना होतं, याच्यात आपल्याला सांगता येईल. आता याचबरोबर जसं शेजवळ साहेबांनी सांगितलं की आम्ही पुढे काय करणार आहोत. या राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, जे काही जिल्ह्यामध्ये आम्ही काम करू, जिल्हा असेल, गाव पातळी असेल, या ठिकाणी आपण जाणार आहोत. म्हणजे आपण सगळे जाणार आहोत, म्हणजे आपणही सोबत असू, आपण सगळेच सोबत असू, आपण जाऊ, त्या राज्यामध्ये जाऊ. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी पहिल्या भाषणात सांगितलं, 19 तारखेच्या भाषणात सांगितलं, शिक्षण. पहिली बाबासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये शिक्षण हे प्राथमिकता होती. तर आम्ही शिक्षणासाठी, मार्गदर्शनासाठी वेगवेगळे, जसं आम्ही तयारी सेंटर आहे आमचं, करिअर डेव्हलपमेंट सेंटर, नाव वेगवेगळं देऊ, तसं सेंटर 358 तालुक्यात झालं पाहिजे. या 358 तालुके महाराष्ट्रात आहेत, त्या प्रत्येक तालुक्यामध्ये असं सेंटर झालं पाहिजे, हा आम्ही प्रयत्न करणार आहोत. इथला प्रत्येक विद्यार्थी म्हणजे त्याच्यामध्ये आमचं हे की ज्या वेळेला युपीएससी साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हवं असतं, त्या उच्च शिक्षणासाठी लोकांना जायचं असतं, त्यावेळेला त्यांना पुण्या, मुंबई, नागपूरला जावं लागतं. तर आपण हा प्रयत्न करणार आहोत की त्यांच्या गावात राहून, त्या सेंटरला जाऊन या मुलांना त्या प्रकारचं शिक्षण मिळेल, त्या प्रकारचं मार्गदर्शन मिळेल. आणि तो मुलगा मुंबईला फक्त लंडनची फ्लाईट घ्यायचा. बाबासाहेबांनी कोणतीही चळवळ, कोणताही हे एका समूहासाठी, एका जातीसाठी केलेली नाही. ती कोणत्याही एका जातीसाठी केली नाही, तर ही चळवळ ही देशासाठी केलेली, देशाचं हित लक्षात घेऊन केलेली आहे. देशाचा विकास, बाबासाहेब इकॉनॉमिस्ट होते, त्यातला आर्थिक त्याचा विकास कसा होईल, इथली डेव्हलपमेंट कशी होईल, याचा बाबासाहेबांनी आराखडा नंतर मांडला. आणि हे तुम्हाला माहिती आहे की 27ला ही क्रांती घडली, 31ला बाबासाहेबांनी शेतकऱ्यांचा लढा केला, आंदोलन केलं. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी तो पक्ष निर्माण केला.
व्हॉइसरॉयच्या काय म्हणतो आपण व्हॉइसरॉयच्या मंत्रिमंडळात होते त्यावेळेला बाबासाहेबांनी इथल्या आर्थिक विकासाचा पाया रचला. म्हणजे जर आपण पहिले 5 पंचवार्षिक योजना जर पाहिल्या, फर्स्ट इयर प्लॅन, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर आणि 5 इयर प्लॅन बघितला, त्याचा सगळा जो काही आराखडा होता तो त्याचं जे फाउंडेशन, त्याचे नीव, त्याचा जो बेस होता तो 42 ते 46 मध्ये बाबासाहेबांनी केलेल्या कामगिरीमध्ये होता. लक्षात घ्या, म्हणजे पाण्याचं नियोजन, शेतकऱ्याचं नियोजन, कामगारांचं नियोजन, इथल्या इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे इथं वीज निर्माण झाली पाहिजे आणि वीज स्वस्त मिळाली पाहिजे. म्हणजे 1943 साली बाबासाहेब म्हणतात की इथं वीज स्वस्त मिळाली पाहिजे. का तर आपल्याला इथं जर औद्योगिकरण पाहिजे असेल तर ते करायचं होतं. म्हणजे थोडक्यात काय की बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्ट जी केली ते देशहित लक्षात घेऊन, म्हणजे जे आरक्षण दिलं तर लोकांचा समज असा आहे की हे आरक्षण म्हणजे काय, एक विशिष्ट वर्गासाठी आहे, विशिष्ट जातीसाठी आहे, वर्गासाठी नव्हे, एक समूहासाठी आहे. नंतर ते ओबीसी साठी आणि हे सगळं बाबासाहेब 341, 342, 340 याच्यामध्ये दिलं आहे. परंतु ते करत असताना एक लक्षात घ्या, आरक्षणाचं एकच ओळ सांगतो मी तुम्हाला की जिथं ज्या राज्यामध्ये, या देशामध्ये, या देशातल्या ज्या राज्यामध्ये आरक्षण चांगलं इम्प्लिमेंट झालंय तिथला जीडीपी जास्त आहे, तिथला विकास जास्त आहे, तिथली प्रगती जास्त आहे. आणि हे मी 2006 जेव्हा म्हणालो एबीटीव्हीवर, त्याच्यानंतर चिदंबरांनी, म्हणजे चिदंबरम त्यावेळेला मिनिस्टर होते, त्यानंतर त्यांनी याची मांडणी केली आणि त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं, आयरॉनिकली, म्हणजे त्यांचं भाषा, त्यांचे शब्द हुसेन नवाई साहेबांना माहिती आहे, आयरॉनिकली इट सो हॅपेंड that the states who have implemented the reservation in proper way have developed better than any other states.